म्हणजे म्हणजे हे जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमामध्ये छोटेखानी कार्यक्रम आहे, परंतु शिस्त कशी असावी, कार्यक्रम कसा घ्यावा, या एसपी साहेबांनी या ग्राउंड मध्ये जे काही नवीन डेव्हलप केलं ते 2 ठिकाणी शेड बांधले, या ठिकाणी भरती केली आणि पाणी इथे साचू नये म्हणून त्याला साईड ड्रेनेज केली. असा वेगवेगळ्या आपला नगर जिल्ह्याला खेटून त्यांनी जे उल्लेख केला का वैजापूर आणि गंगापूर आहे त्या ठिकाणी सर्व जे सेन्सिटिव्ह एरिया होते त्या ठिकाणी सीसीटीव्ही लावण्याचं काम झालं. विशेषतः पोलिसांना सक्षम करण्यासाठी, पोलिसांना तंदुरुस्त करण्यासाठी जिम पासून तर सर्व व्यवस्था. वैजापूरला आपण एकदा जिमही दिला होता, मला त्याची आठवण आहे. आमच्या सिल्लोड मध्ये जिम, पोलिसांनाही जिम, पोलीस स्टेशन मध्ये जिम ही कल्पना त्यांनीच आणली होती आणि त्याचीही अंमलबजावणी मला वाटतं आपल्या जिल्ह्याभर मध्ये चालू आहे. आता त्यांनी जे पोलीस बांधव इथे येतात ट्रेनिंग साठी त्यांचा एक हॉल पाहिजे, मला वाटतं त्याला कोणता हॉल म्हणणार, बॅरेक, ते पाहिजे अशी त्यांची जिल्हा नियोजन मंडळाकडे जुनी मागणी आहे. त्याला 3 तारखेला मंजुरी देण्यात येईल. 3 तारखेला आपली जिल्हा नियोजन मंडळाची मीटिंग आहे. त्यामध्ये आताच आमचे मित्र सावे साहेबांनी जालन्याला ज्या गाड्या दिल्या, खरं म्हणजे या गाड्या देता येतं हे कोणत्याही पालकमंत्र्याला माहित नव्हतं. मी धुळे जिल्ह्याचा पालकमंत्री झालो आणि धुळे जिल्ह्यामध्ये सर्वात गाड्याची कंडिशन इतकी खराब होती. मी त्यावेळेस 63 गाड्या आणि 24 मोटरसायकली मी 19 मध्ये दिल्या. म्हणजे 19 मध्ये मी मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा अजितदादा बोले तुम्ही आमची वित्त विभागाची मंजुरी बी घेतलेली. मी म्हणलं नाविन्यपूर्ण आहे, जे काही करायचंय ते नाविन्यपूर्ण काम करायचंय, ते पालकमंत्र्याला अधिकार राहतो म्हणून मी दिल्या. तुम्ही पाहून घ्या त्यावेळची मला वाटतं ब्रेकिंग न्यूज झाली, सर्व राज्यभर सर्व चॅनलवर ते आलं काय अशाही गाड्या देता येत्या. मग सर्व जिल्ह्यामध्ये त्याची सुरुवात झाली. मग नंतर दादांनी पुण्यामध्ये दिली. प्रत्येक जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी पोलीस बांधवांना, पोलीस बांधव म्हणजे आपण पाहिलं चोरांच्या गाड्या चांगल्या असतात आणि चोरी होऊ नये, गुन्हेगारी वाढू नये, कायदा सुव्यवस्था चांगली असावी, त्यांच्या गाड्या जशा जालन्याच्या कोपऱ्यावर सावे साहेबाच्या राहायच्या त्याला सक्षम करण्याचं काम त्या दिवसापासून सुरू झालं. मला वाटतं महाराष्ट्रभर आता गाड्या चांगल्या भेटू लागल्या. आपले हे पालकमंत्री महोदयाला मी त्यावेळेस बोललो, सुभाष देसाई होते पालकमंत्री, त्यांनाही बोललो. मग त्यांनी एक टप्पा दिला, मी धुळ्याला दिला, मग त्यांनाही द्यावं लागलं. का धुळ्याला देता येतं, सर्व राज्याच्या पालकमंत्र्यांनी त्याची अंमलबजावणी सुरू केली. आजही आपल्याला ज्या ज्या गाड्या लागतील ते बी चांगल्या क्वालिटीच्या घ्यायच्या पाहिजे, चांगल्या कंपनीच्या घ्यायला पाहिजे आणि टिकाऊ पाहिजे. मोटरसायकल बी अत्याधुनिक 1-1 लाख रुपयाची मोटरसायकल आपण पाहिली आता, त्याच्यामध्ये तुमच्याकडे सर्व सुविधा असते. एक चालता फिरता मोबाईल मोटरसायकल ती असली तर निश्चित समोरच्या जे काही व्हीआयपी जातील, कारण की आपल्याकडे राष्ट्रपती पासून तर राज्यपालापासून तर अनेक राज्याचे मुख्यमंत्री असतील, चीफ सेक्रेटरी असतील किंवा बाकीचे जे काही व्हीआयपी वेगवेगळ्या देशाचे का असतात नाही, ते अजिंठा, एलोरा आणि संभाजीनगर मध्ये बीबी का मकबरा अशा सारख्या ज्या पर्यटनाच्या वेगवेगळे जिल्ह्यामध्ये जे ठिकाण आहे त्याच्यासाठी पोलिसांना हे सर्व करावं लागतं. मी परवाच 4 दिवस अगोदर आमची मीटिंग होती, त्या मीटिंग मध्ये अजिंठा लेणी ज्या ठिकाणी त्या फरदापूरला जमीन मंजूर करून दिली, सिल्लोडच्या जमिनीची दुरुस्ती करून दिली. माझी एकच आमचे दिलीपरावजींना एक विनंती राहील, मी काही पालकमंत्री म्हणून आदेश देणारा माणूस नाही, पण पोलिसांच्या जितक्या प्रॉपर्टी आहे, पोलिसांच्या जे काही पोलीस स्टेशन आहे, पोलीस कॉलनी आहे, त्याचे कवायत करण्यासाठी ग्राउंड असते ते त्यांच्या मालकीच्या नावाने करून देणं आणि आपल्या महसूल दस्तवेज मध्ये त्याची दुरुस्ती करून देणं, जेणेकरून कोर्टा कचेऱ्यामध्ये कोणी म्हणतो की मी निजामाच्या काळातला वारसदार आहे, कोणी म्हणतो मी याच्या काळातला आहे, कोणी म्हणतो त्याच्या काळातला आहे, आणि मग सुप्रीम कोर्टापर्यंत सन्माननीय मनीषजीलाही सुप्रीम कोर्टापर्यंत एक प्रॉपर्टी सुरक्षित ठेवण्यासाठी जावं लागलं. तर हे महसूल दस्तवेज आपण, माझ्या सिल्लोडची जे पोलीस कॉलनी ती आजही ग्रामपंचायतच्या नावाने, नगरपालिकेच्या नावाने पोलीस कॉलनी आहे, पोलीस स्टेशन आहे, सर्व आहे, परंतु ती नावावर नाहीये. तर मालकी हक्कामध्ये तो घेण्यात येईल आणि जिल्ह्यामध्ये
तुम्ही जे सीसीटीव्ही असेल किंवा गाड्या असेल किंवा अजून छोटे पोलीस स्टेशन जे 50 लाख किंवा 1 कोटी पर्यंत तात्पुरते आपण बनवू शकतो. तुम्हाला जे पोलीस हाऊसिंग बोर्ड आहे त्याच्या माध्यमातून जो पोलीस स्टेशन बनवायचो त्याचे जो एक प्लॅन आहे तो 5 कोटी रुपयाचा आहे. परंतु जिल्हा नियोजन मंडळ मधून आपण जे काही देता येईल तेही करू. आणि मी अतुल सावे साहेब, सन्माननीय कल्याणरावजी, आपण सर्व एक पोलिसांच्या आडी अडचणीची एक सीपी ऑफिसच्या एरिया मधली आणि ग्रामीण भागाची याची एक मीटिंग घेऊ. आणि सन्माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री महोदय, मला वाटतं मुख्यमंत्री महोदय 2 तारखेला येऊ लागले, तर 2 तारखेला आपण पोलीस हाऊसिंग बोर्डला, सन्माननीय उपमुख्यमंत्री महोदयालाही ते बोलतील आणि आपल्या जिल्ह्याचे जे जे प्रश्न आहेत ते योगायोगाने लाडली बहीण याची सुरुवात महाराष्ट्राची सिल्लोड वरून होईल. तुमचा तिथे बोलवलं मी, म्हणजे फुलंब्री, सिल्लोड आणि कन्नड अशा 3 एरियाच्या लोकांना त्या ठिकाणी लाडली बहीण या योजनेची सुरुवात किंवा शासनाच्या ज्या ज्या वेगवेगळ्या योजना असतात जे आपण महिलांसाठी देतो विशेषतः, त्याची सुरुवात सिल्लोड वरून होऊ लागली. माझा आणि कमिशनर साहेबांचं बोलणं झालं, त्यांनी एक मीटिंग घेतली आणि मला वाटतंय की त्या ठिकाणी परत पोलिसांना ताण येणार आहे. कारण की 1 लाख लोक आले, त्याच्या गाड्या, त्यांची पार्किंग, त्याची व्यवस्था, तिथला बंदोबस्त आणि मुख्यमंत्री अनेक वेळेस मला आपले आदरणीय सन्माननीय जे आयजी साहेब आहे, आता नवीन आयजी आले मिश्रा साहेब, पण त्याच्या अगोदर मी तर अजेंडा लेणीसाठी तुम्ही या एकदा, तुम्ही जी खंत व्यक्त केली तिथे व्यवस्था नाहीये, नवीन पोलीस स्टेशनचंही भूमिपूजन करू आपण आणि तिथे सिल्लोड सोयगावची पोलीस कॉलनी याची ही 120 काहीतरी आपल्या सिल्लोड शहराची बी राहिलेली आहे. पोलीस बांधवांना राहण्यासाठी चांगलं घर पाहिजे. शेवटी आपण जे सुरक्षित घरामध्ये सर्व व्यापारी असेल किंवा गावकरी असेल किंवा शेतकरी, शेतमजूर, गोरगरीब माणसाला निवांत घरामध्ये राहताना जी काही सर्व पोलीस बांधव रस्त्यावर असतात म्हणून आम्ही निवांत झोपतो. ते आमचे मित्र सावे साहेबांनी तशी माहितीही दिली. कल्याणरावनी जे बोलले ते खरोखर आहे का आपल्याला सामान्यातला सामान्य आपला कॉन्स्टेबल लेवलचा जो कर्मचारी आहे तो सुरक्षित कसा राहील, त्याच्यासाठी पायाभूत मूलभूत सुविधा, त्यांची फॅमिली, त्यांची मुलं बाळं तेही सुरक्षित राहण्यासाठी त्यांना आवश्यक ज्या ज्या बाबी आपल्याकडून जिल्ह्याकडून प्रस्ताव तुमचा येईल त्या सर्व प्रस्तावाला आपण मंजुरी देऊ. आज आपण गंगापूर आणि वैजापूर या ठिकाणच्याही सीसीटीव्ही हे लोकांमध्ये एक जी पोलिसांबद्दल जी आत्मीयता आहे, जो विश्वास आहे तो कायम राहावा आणि गुन्हेगारीला आळा बसावा यासाठी जे सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून काही दुर्दैवाने काही घटना घडली तर त्या घटनेचा फुटेज पाहून पुढची कारवाई करण्यासाठी मला असं वाटतंय की पोलिसांना सहजपणे आणि जो आरोपी असतो त्यालाही काहीतरी माहित पडतो की मी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या समोर आहे, जाताना येताना बघताना चालताना सर्व कुठेतरी पोलीस स्टेशन मध्ये कंट्रोल होऊ लागला. त्याची कनेक्टिव्हिटी एसपी ऑफिस मध्ये बी आहे. मी एकदा मला वाटतं 20 मध्ये ज्या वेळेस आपण आपल्या शहराचा कंट्रोलिंग पाहिला होता का तुमच्या आयुक्तालयामध्ये आणि महापालिकेमध्येही होता, तशी एकदा एक ठिकाणी 2 ठिकाणी त्याची नोंद किंवा छायाचित्र किंवा त्याची जी काही सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून ते गुन्हेगारीला आळा बसल आणि जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आदरणीय मनीषजींनी जो हा नवीन पॅटर्न सुरू केला हा पुढेही चालू राहील. अजून माझी तुम्हाला विनंती आहे का जाण्याची घाई करू नका. सावे साहेब इथे बसलेले आम्ही दोघंही 100 दिवस तरी तुम्ही राहा, म्हणजे 100 दिवस यासाठी की आमचे किती 69 सांगितले, एकाने 70 सांगितले, दुसऱ्याने 69 का मी बी 70 आहे. र कट झाला तर 70 असते, 70 र झाली तर 70. तर मी 5 वेळेस मंत्री झालो, 25 वर्षापासून आमदार आहे, विधान परिषद, विधानसभा, राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री, अनेक खाते इतके मी. आणि लकी असं आहे का आता 2 जिल्ह्याचा पालकमंत्री आहे, म्हणजे संभाजीनगर मिळाल्यानंतर हिंगोली बी माझ्याकडे आहे. तर दोन्ही जिल्ह्याची जबाबदारी पार पाडण्यामध्ये मी एक कार्यकर्ता आहे, एक नगरसेवक म्हणून ज्याची सुरुवात होती तो सेवक राहतो, पहिला नगराध्यक्ष, शेवटचा सरपंच, इतके पद माझ्या आयुष्यामध्ये आले. आणि माझी सुरुवात कदाचित पाहिली तर ती हातगाडी लोटून सिल्लोड मधून झाली. कोणी अंदाजा लावू शकत नाही. माझ्या घरामध्ये कोणी ग्रामपंचायत सदस्य नव्हता, पण तरीही मी राजकारणामध्ये आज ज्या पदावर आहे ते सर्वसामान्य, सर्व लोक, जाती धर्माचे लोक
3,20,000 हिंदू बांधव आहेत, 60,000 मुस्लिम आहे, तरीही 30,000 40,000 कधी कधी 20,000 ने मी माझा जमून घेतो. त्यामध्ये यांची पोलिसांचीही नाव मतदान यादीमध्ये आहे सावे साहेब, तुमचे इथलचे नाहीये, पण आजही आमच्याकडे जुने नाव आहे. ते बिचारे नाही मिळाले तर पोस्टाने का मतदान होत नाही, ते टाकतात देतात आणि त्यांचीही सेवा करण्यामध्ये मी त्यांचा एक परिवाराचा सदस्य म्हणून पालकमंत्री म्हणून बोलत नाही, कारण की पद येतात पद जातात, पण आपण ज्या पदावर असल्यानंतर काय केलं याची आठवण लोक ठेवतात. म्हणून पोलिसांना जितकं लागल तितका 3 तारखेपर्यंत मागा कल्याणरावने आदेश दिला. ते 2 जिल्ह्याचे आहे, मी 2 जिल्ह्याचा जसा पालकमंत्री आहे तसे 2 जिल्ह्याचे ते खासदार आहे. इथं जन्मभूमी ही लातूर असेल पण कर्मभूमी संभाजीनगर आहे अतुल सावे साहेबाची, आणि जालन्याचे पालकमंत्री आहे. म्हणून त्यांच्याकडून तिकडच्या शिवारामध्ये मिश्रा साहेब आपला जो काही, कारण की जालना आपल्याकडे, तर तुमचा जो काही तिकडची मागणी असेल तीही द्या, मीही सावे साहेबाच्या माध्यमातून तीही मंजूर करून देईल. शेवटी इथं जे बसलेले आयुक्त आहे हे आमचे उपाध्यक्ष असतात. मी समजा त्या जिल्हा नियोजन मंडळाचा अध्यक्ष आहे, ते उपाध्यक्ष बसलेले आहेत. यासाठी हे फक्त एक जिल्ह्याचे नाही, जितका मराठवाडा विभागामध्ये जितके जिल्हे येतात तितके दिलीपरावकडे आहे आणि तेही खुल्या मनाने मदत करायला तयार आहे. तुमचे फक्त प्रपोजल येऊ द्या. 69 दिवस आहे, परंतु 29 दिवस आचारसंहितेमध्ये जाणार आहे. खरे 60च दिवस आहे कल्याणराव, तुमच्याकडे फार मोठा काळ आहे. तुम्ही आता निवडून आले म्हणून तुम्हाला पुढे फार खेळायला चान्स मिळाला. जो काही थोडाफार मध्ये गतिरोधक होते तेही राजस्थानला गेले, म्हणून तुम्ही फ्री झाले. तुम्हाला काही ताणच राहिले, ताण आम्हाला. कोणी एखादा व्यक्ती लकी जो असतो, ईश्वर अल्लाह भगवान त्यांना गॉड गिफ्ट देतो आणि आपल्या जिल्ह्याचा स्वाभिमान आहे का आपल्या जिल्ह्याचे एक व्यक्ती, एक शेतकरी कुटुंबातला, एक सर्वसामान्य माणसाला घेऊन जाणारा, सर्वसामान्य माणसाच्या सोबत राहणारा एक सामान्य नेता ज्या वेळेस राजस्थान सारख्या जिल्ह्याचा, राजस्थान सारख्या राज्याचा, या प्रदीप जायस्वाल साहेबांचा सत्कार एसपी साहेब करतील. माननीय श्री प्रदीप जायस्वाल साहेब विधानसभा सदस्य यांचे स्वागत श्री मनीष कलवानिया सर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. आता प्रदीप जायस्वालजी हे कर्तव्यदक्ष आमदार, खासदार, महापौर इतके पद त्यांनी भोगली, फक्त मंत्री नाही झाले, पण मंत्री करण्यामध्ये, पालकमंत्री करण्यामध्ये यांचा सिंहाचा वाटा आहे. तर मी जे बोललो का सन्माननीय हरिभाऊ बागडे साहेब आपल्या जिल्ह्याचं नव्हे तर या मराठवाड्यामधून कोणता तरी व्यक्ती राज्यपाल होतोय आणि तो राज्यपाल झाल्यानंतर त्याचा कौतुक करणे, आपण सर्वांनी टाळ्या वाजून त्याचा सत्कार करायला पाहिजे. शेवटी राजस्थान सारख्या मोठ्या राज्याचे त्या ठिकाणी राज्यपाल म्हणून रात्रीच बातमी 1:30 वाजता आली आणि तेव्हापासून लोकांच्या मनामध्ये आनंद झाला का आपल्या जिल्ह्याचे एक कर्तव्यदक्ष राजकारणी पुढारी ज्या वेळेस एखाद्या राज्याचे राज्यपाल होतात तो सर्वांचा स्वाभिमान आहे. तुमचा, माझा, सर्व पक्षी, सर्व जातीय, सर्व धर्मीय माणसाला स्वाभिमान वाटायला पाहिजे का ते ज्या ठिकाणी गेले. आणि कल्याणराव 1 वाजेपासून फार खुश आहे. मी जे खरं ना, राजकारणाचा मी आणि एखादा पुढारी माझ्या विरुद्ध असले आणि तो आता प्रोटोकॉल प्रमाणे राज्यपाल झाले तर खाली राजकारणामध्ये पूर्ण ताण दूर होऊन जातो. तर हे बी फार मोठी गोष्ट आहे. राजकारणामध्ये बोलू लागलो मी काही पोलीस शिपायांच्या बद्दल किंवा पोलीस बांधवांच्या बद्दल किंवा पोलीस ऑफिसर जे वरिष्ठ अधिकारी बसलेले यांच्यासोबत, पण कधीतरी हेही राजस्थानमध्ये गेले तर राजस्थानच्या राज्यपालाच्या त्या ठिकाणी VVIP जो गेस्ट हाऊस राहतो प्रत्येक राज्यपालाचा, त्या ठिकाणी तुम्हाला मला कदाचित गेले तर राहण्याची संधी मिळेल. आणि आपल्याला संधी नाही मिळाली तर सावे साहेबांचा पत्र घेऊन जाऊ. शेवटी तुम्हाला भी हंसवायला पाहिजे ना, तो मैंने उधार बेचा सब बैठे ऐसी हंसते खेलते बोलते प्रोग्राम होना चाहिए ताकि हमारा ये भाईचारा, हमारे ये मन में ईश्वर अल्लाह भगवान को साक्षी रख के जो कुछ रहता है उसकी पूर्तता जब भी करते हैं सब भाई एक संघात मिलके करना चाहिए. हीच आज मी परत एकदा आपल्या पोलीस मुख्यालयामध्ये
जे गोकुळ कवायत मैदान आहे याचा सपाटीकरण करणे, लेवलिंग करणे, याला 30 लाख रुपये, पोलीस आयुक्तालय येथील परेड ग्राउंड निवारा शेड बांधणे याला 30 लाख रुपये आणि पोलीस मुख्यालय या ठिकाणी लोखंडी नालीचं बांधकाम कॉन्क्रिटिंग करणे याला 30 लाख रुपये, असे एकूण सिक्युरिटी बांधकाम करण्यासाठी नव्हते त्यालाही 20 लाख रुपये आणि वेगवेगळ्या शहरामध्ये जे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यासाठी पैसा जिल्हा नियोजन मंडळ मधून दिला. आणि अचानक खरं म्हणजे मी तर मनीषजीचा आश्चर्य वाटलं का आम्हीच कार्यक्रम घेऊ शकतो अर्जंट. त्यांनी काल माझ्या सिल्लोडला आले, मिटिंग घेतली, मुख्यमंत्री महोदयाच्या कार्यक्रमाची पाहणी केली आणि त्यांनी मला सांगितलं की तुम्ही येऊ शकता का. मी बरोबर येतो. शेवटी 2-3 कार्यक्रम जे आहे ते करण्यासाठी मला ते बोलले. आपण सर्व पोलीस बांधव या ठिकाणी उपस्थित आहे. वरती अधिकारी आहे, खाली बी अधिकारी आहे, पण पाठीमागचे जे शिपाई आहे ते सर्वात महत्वाचा केंद्रबिंदू आहे. तुम्ही हे समजू नका का मी यांचंच कौतुक करायला लागलो. तुमचंही कौतुक करायला पाहिजे की तुम्ही ज्या पद्धतीने खरं म्हणजे पोलीस काय आहे हे कोरोनाच्या संकटामध्ये एक एक शिपायाने दाखवून दिलं की कशा पद्धतीने जसं बॉर्डरवर सैनिक लढतात, आपल्या देशाला सुरक्षित ठेवतात, त्यासाठी पोलिसांनी 15-15, 18-18, 20-20 तास काम करून त्या संकटाच्या काळामध्ये देशामध्ये असेल, राज्यामध्ये असेल, आपल्या जिल्ह्यामध्ये असेल, हे सर्व कौतुक जितकं केलं तितकं कमी आहे. म्हणून पोलिसांना त्यावेळेस लोकांना समजलं पोलीस, डॉक्टर, सिस्टर, स्वीपर, हॉस्पिटल मधला स्वीपर या लोकांनी जो योगदान दिला तो योगदान त्या कोरोनाच्या संकटाच्या काळामध्ये कोणीही विसरू शकत नाही. असं आणि त्या काळामध्येही साहेब नवीन आपल्याकडे आले. खरं म्हणजे गडचिरोलीमध्ये जो एसपी असतो त्यांना संभाजीनगर मध्ये काम करायला कुठेही अडचण राहत नाही, कारण की आपण गडचिरोली मधून आले. दोन्ही आमचे मुख्यमंत्री तिथे त्यावेळेस पालकमंत्री होते एकनाथरावजी शिंदे साहेब, हे त्या ठिकाणी गडचिरोलीचे एसपी होते आणि गडचिरोलीच्या एसपी म्हणून इथे आल्यानंतर अनेक जिल्ह्यामधल्या वेगवेगळ्या पोलीस स्टेशनच्या अडीअडचणी होत्या, वेगवेगळ्या पोलीस कॉलनीच्या अडीअडचणी होत्या, वेगवेगळ्या कर्मचारी बांधवांच्या असेल, अधिकाऱ्यांच्या असेल, त्यांच्या अडीअडचणीमध्ये खारीचा वाटा का होत नाही जिल्हा नियोजन मंडळाचा राहील आणि पुढेही राहील. सोमवारी जे आमची जे 3 तारखेला जी मीटिंग होणार आहे त्या मीटिंग मध्येही आम्ही सर्व असणार आहे. प्रदीपजी असणार आहे, कल्याणरावजी असणार आहे, सावे साहेब आहे, मी आहे, विभागीय आयुक्त, आम्ही सर्व राहू आणि तुम्ही जे जे प्रस्ताव देताल त्या शेवटी तुम्ही जे करू लागले तुमच्यासाठी नाही आहे, हे लोकांसाठी आहे. सर्वसामान्य माणसाला ज्या काही तिथं येणाऱ्या अडीअडचणी दूर करण्यामध्ये आपले पोलीस बांधव मदत करतात. त्यांच्या गाड्यापासून, राहण्यापासून, पिण्याच्या पाण्यापासून काही जिम बी अजून लागत असेल तर तेही देऊ आपण. शेवटी पोलीस तंदुरुस्त असला, फिट असला तर बाकी कार्यक्रम. आता यांना पाहिल्यानंतर, मी पाहिल्यानंतर आमचा वेट आणि पवार साहेबाला पाहिलं, मिश्रा साहेबाला पाहिलं, तुम्हाला पाहिलं तर तुम्ही एकदम फिट राहतात. मी असेल, साहेब असेल, आम्हाला जरा थोडा बसण्याचं काम जास्त आहे तुम्हाला. तर यासाठी जिम प्रत्येक पोलीस स्टेशनला एक जिम द्यायला पाहिजे. एक जो हिरापूर गट नंबर 1 मध्ये जी जागा प्रस्तावित केलेली आहे चिकलठाणा पोलीस स्टेशन साठी, तर ती कवायतसाठी आणि बाकी त्यांना सर्व 25 एकर जमीन आहे आपली शासनाची आहे, ती पोलिसांना दिली तर निश्चित पोलीस कॉलनी, नवीन पोलीस कॉलनी बनल. पोलीस कॉलनी सोबत ग्राउंड बसल आणि शहराच्या बाजूला आपल्याकडे मोठा ग्राउंड आहे इथं, परंतु ग्रामीण भागामधला एक छोटासा पार्ट येतो आणि त्या ठिकाणी आपला तो पोलीस स्टेशन जे आहे त्या पोलीस स्टेशन चिकलठाणा पोलीस स्टेशन आज जो आहे एकदम रस्त्यावर आहे, आपण पाहतो जाताना येताना रस्त्यावर आहे, त्याऐवजी तिथं बनल अशी त्याच दिवशी आपण जिल्हाधिकारी महोदयाकडून प्रस्ताव आला आणि त्याला तत्वता मान्यता विखे पाटील साहेबांकडून घेण्याची बी आवश्यकता असली त्यांच्याकडूनही घेऊ आणि पोलिसांचा कुठेतरी एक छोटा काम का होत नाही. सर्व आम्ही पुढारी शेवटी सावे साहेबांनी आणि काळे साहेबांनी सांगितलं का तुम्ही आमच्यासाठी आहे. आता प्रदीपजी आले तर आम्ही चौघही तुमच्या पोलीस बांधवांच्या ज्या ज्या अडीअडचणी असतील लोकप्रतिनिधी आम्ही आहे. लोकप्रतिनिधींचा कर्तव्य आहे का आपल्या शासनाच्या वतीने ज्या ज्या अडचणी असतात पोलीस बांधवांच्या त्या दूर कराव्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. यापुढेही आपण आम्हाला असंच